द बहुजन आवाज। नमस्कार, मी सदानंद खिल्लारे, आपण पाहतात द बहुजन आवाज। आज आपण उपस्थित आहोत दारव्हा शहरातील नीरज गॅस एजन्सी येथे आणि आपण पाहतात या एजन्सीवर रांगाच्या रांगा लागलेल्या आहे। सिलेंडर गॅस बुकिंग करता येते ग्राहकांच्या रांगा लागलेल्या आहे आणि ग्राहकांच्या अनेक अडचणी आहे आणि त्या अडचणींचा सामना करत ग्राहक आपल्या अडचणीची पूर्तता करण्यासाठी येथे उपस्थित झालेले आहे, परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन न मिळत असल्यामुळे त्यांच्यामध्ये गोंधळ वाढलेला आहे आणि येथे अनेक प्रक्रिया त्यांना कराव्या लागत आहे आणि त्या प्रक्रिया गोंधळाच्या आणि क्लिष्ट स्वरूपाच्या असल्यामुळे या ग्राहकांना त्रास होत आहे आणि त्या त्रासातूनच ग्राहक जात आहे। माझ्यासोबत काही ग्राहक येथे उपस्थित आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मावशी, नाव काय तुमचं? कविता रामराव पवार। कोणतं गाव मावशी? कुठ्या? बरं, किती दिवसापासून इथं येता? 3 दिवसापासून। बरं, कशासाठी येत आहे मावशी? गॅस बुकिंग करासाठी। काय म्हणत आहे ते? मग तुम्ही त्याला असं म्हटलं आम्ही 2-3 दिवसापासून येत आहोत, तर मग त्यांना काय उत्तर दिलं? ते काय आण म्हणते बाबा, हे आण ते आण, काय काय म्हणत आहे भाऊ? ते म्हणत आहे की बुकिंग करा म्हणते, हे बुकिंग होत नाही आहे पुस्तकावरून। आता तुम्ही तसं त्यांना सांगितलं काय की या नंबरवर आम्ही बुकिंग करीत आहोत, बुकिंग होत नाही, मग त्यावर त्यांचं उत्तर काय आलं? त्यांचं उत्तर काही नाही आलं। ते म्हणत आहे की हे पहिले बुकिंग करा, ते मॅसेज दाखवा, त्याच्यानंतर ते हे देते रिसीट। हो, तर असे अनेक ग्राहक आहेत, त्यांच्या अशा अनेक समस्या आहे, त्या समस्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। तर अनेक ग्राहक आपले पुस्तकं येथे घेऊन आलेले आहे। अनेक ग्राहक असे आहेत की ज्यांनी KYC केली, परंतु त्यांची आतापर्यंत बुकिंग झालेली नाही आणि त्या बुकिंग करता येते झटपट करत आहे। काय नाव भाऊ आपलं? हेमंत गुल्लाने। कुठून आलात आपण? मी तेलीपुरा दारवा शहरातून। बरं, काय अडचण आहे तुमची? कशासाठी आला? काहीच नाही, यांचे एकच म्हणणं आहे यांचं आलं की बा हे तुम्ही असं करा, LIC आपलं ते प्रोसिजरमध्ये आहे, हे आहे। 15 दिवस झाले मी फिरून राहिले मला इथे। बरं, नेमकं कारण काय आहे? हे कारण सांगितलं नाही का? नेमकं काय काला बाजार आहे, ज्याच्या ताटात भेटलं ते खाऊन राहिलं। काळा बाजार काय आरोप करतात? सगळ्या सिलेंडर भेटून बाकीच्या लोकांकडून नाही भेटत, धंदेवाले भेटून राहिले, आम्हाला कोण नाही भेटून राहिले। एवढे लोक उभे आहे, पागल आहे। धंदेवाल्याला कोणाला भेटत आहे? काय कसे धंदेवाले चालूच आहे? धंदेवाले कोणी ना कोणी चालूच असेल ना, का बिना नसणार ना? हॉटेलचे चालू असेल ना, सिलेंडर चालू असेल ना, भट्ट्या भेटून राहिले एकदमच। तुमचा आरोप असा कसा आहे की हे हॉटेलवाल्याला हॉटेलने विकून राहिले कुठेतरी, काहीतरी काळा बाजार चालू आहे बस। हे आता 15 दिवस झाले मी चक्रा मारून राहिलो। बाबा कटायले, बाबा तिथे जाऊन आले, आता कमी 8 दिवस झाले मी स्वतः चक्रा मारून राहिलो। नेमकं याच्यावर उत्तर एजन्सीवाले काय देतात हे सांगा। ते म्हणजे प्रोसिजरमध्ये असं आहे तसं आहे, आता ते चालू आहे ते। या इकडे या। बंधू, काय म्हणता? काय नाव? गजानन नागर गोजेलोनी। मी गेले 3 दिवसापासून इथे येत आहे, पण यांची प्रतिक्रिया काहीच नाही। काय म्हणत आहे नेमकं? पावती देऊन नाही राहिले, मेसेज दाखवला, मेसेज दाखवा म्हणते, DOC नंबर दाखवा म्हणते, ते दिल्यानंतर पुस्तक दिलं तर कोणतीच प्रतिक्रिया नाही। लाईन बंद आहे, प्रिंट निघत नाही, पावती मिळत नाही, अशी यांची प्रतिक्रिया चालू आहे। म्हणजे नेमकं यांच्याकडून योग्य मार्गदर्शन भेटत नाही। कोणत्या बापानं पैदा नाही केलं, एवढे कागद हे मागून राहिले, अशी कंडिशन इथे झाली आता। तुम्ही किती दिवसापासून फिरत आहे? मी 3 दिवसापासून फिरत आहे, माझी 15 दिवस झाले KYC होऊन आहे माझी। मॅसेज मला येऊन जवळपास 4 ते 5 दिवस जास्त झालेले, मी इथे येत आहे आणि तीच क्रिया त्यांची चालू आहे। तर अशा प्रकारच्या अडचणींना या लोकांना, या ग्राहकांना, समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। 100 जण होती इथं, कंटाळून सगळे वापस गेले, उन्हामुळे सगळे घरी गेले, कामोकामी गेले। आता पुन्हा गर्दी पुन्हा तशीच होत आहे। बरं, इतरही ग्राहक आपल्यासोबत उपस्थित आहे। काय नाव भाऊ आपलं? शिवाजी मोहन जाधव। कुठून आला आपण? काय समस्या आहे या खाली? पावती नाही भेटत या खाली। पावती नाही भेटत, बुकिंग 1 महिना झालेला आहे, पावतीसाठी आला तर पावती भेटत नाही आहेत। काय म्हणत आहे मग तुम्ही? तशी विचारणा केल्यावर? आम्ही विचारलं त्याला तर आम्हाला म्हणते तुम्ही तुमच्या गावात येईन म्हणते, असं म्हणत आहे आम्हाला। एक महिन्याच्या बुकिंग नंतर सुद्धा यांना पावती मिळत नसल्याचं यांनी सांगितलेलं आहे आणि योग्य उत्तर यांना एजन्सीकडून, एजन्सीच्या व्यवस्थापकाकडून मिळत नाही, अशा प्रकारची सुद्धा खंत व्यक्त होत आहे। तर येथे काही महिला ग्राहक सुद्धा उपस्थित आहे, आपण त्यांच्याशी विचारणा करूया। कुठून आले ताई आपण? किती दिवसापासून येता? 3 दिवस झाले फिरून राहिले। काय समस्या आहे तुमची? आमची KYC करायची आहे। काय म्हणत आहे मग लाईन मध्ये लागल्यावर? बंद होतं त्या आधीचे 2 दिवस गेलो फिरून। हो, उघडत नव्हतं। हो, आता किती वाजतापासून? आता तरी अर्धा घंटा झाला।
किती वाजतापासून आहे? 7 बजे से यहाँ खड़े हैं लाइन लगा के। अभी तक हमारा कोई KYC नहीं हो रही और नंबर नहीं लग रहा। तर 7 वाजतापासून साधारणतः हे ग्राहक येथे लाईनमध्ये उभे आहे, रांगेमध्ये उभे आहे, परंतु यांचा नंबर लागल्याचा नाही सांगत आहे आणि अशा प्रकारच्या अनेक समस्यांना हे तोंड देत आहे. गॅस सिलेंडरसाठी बऱ्याचशा अडचणींना तोंड द्यावे लागत आहे आणि ग्राहक एजन्सीवर उपस्थित आहेत आणि त्याचसोबत ग्राहक आपल्या अडचणींचा सामना करत आहे आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्याची खंत सुद्धा येथे व्यक्त होत आहे. भाऊ, काय नाव आपलं, कुठून आला? बाबू सिंग चव्हाण माऊली. काय समस्या आहे नेमक्या तुमच्या? अशा म्हणजे 2021ला मी गॅस घेतलेला आहे, तेव्हापासून एक पण एंट्री नाही आहे याच्यातनी गॅस एजन्सीची. कितीतरी त्यांना सिलेंडर दिलेले आहे, आपण सिलेंडर बंद दिलेले सिलेंडर, पण तेव्हा हे पुस्तक नाही मागायचे, KYC नाही, गाडी यायची खाली बाटला ठेवायचे, त्याचा भरलेल्याचे पैसे घ्यायचे, चालले जायचे. यांची समस्या हे आहे की तुम्ही स्टार्टिंगपासून हे KYCचं काम का नाही केलं, हे यांची गलती आहे ना. आणि त्याच्यानंतर मग आतापर्यंत एवढे लोक येऊन राहिले, हे कशामुळे? एजन्सीमुळे, की यानं पूर्ण काम केलं नाही. गॅस घेतलं ते रिसीट भेटते, ते रिसीट कोणाला देत नाही. सर्व थप्पीच्या थप्पी यांच्याकडे पडलेल्या रिसीट आहे. कोणाला गॅस घेतलेले ते डिपॉझिट केलेले जे सर्टिफिकेट असते ते कोणाला दिले नाही. उद्या समजा ते गॅसचा बाटला घेऊन आला माणूस, ते म्हणणार सर्टिफिकेट कुठे आहे, देणार का ते लोक? डिपॉझिट तर घेतलेले आहे ना, ते पण नाही देणार. त्याच्यानंतर मी KYC केली 3 महिन्यात पहिले. KYC केली, सर्व केलं, माझं कॉल लागतो, रजिस्टर नंबर पण आहे. पहिले तो 24 घंट्यानंतर DSC नंबर येईल म्हणून एलिजिबल 20 आवर्स. त्याच्यानंतर मग त्यानंतर मी 5-7 दिवसानंतर केलं तरी 24 घंटे, नंतर केलं तरी 24 घंटे. मग असं करता करता मला 2 महिन्यापासून मी बुक करून राहिलो. नंतर आला 8 घंटे, रात्री 9:30च्या नंतर करा, नंतर 8 घंटे दाखवते. मग आणखी 15 दिवसानंतर केलं तर 4 घंटे आला आणि आतापर्यंत करून राहिलो 4 आवर्सच दाखवते. म्हणजे एकूणच हे बुकिंगची चेक केल्यानंतर माझी KYC ओके दाखवली. नंतर बोलते तुमचं काहीतरी प्रोसिजरमध्ये ठेवलेलं आहे, तुम्ही आधार कार्ड आणि पासबुक आपल्या याची गॅस बुकची झेरॉक्स द्या. आज मला देऊन 1 महिना झाला, आतापर्यंत मला DSC नंबर नाही येऊन राहिला. तर आपण पाहिलं की प्रत्यक्ष ग्राहकांनी यांची प्रतिक्रिया दिलेली आहे आणि महत्त्वाची तुम्हाला सांगून राहिलो, हे गाड्या भरतात त्या कुपटा त्या रोडवर गाडी उभी करतात, जे येते त्यांना त्याचे DSC नंबर येतात आणि ज्यांना पैसे बरोबर ते त्यांना खायचं असेल त्यांना 1500 रुपये. म्हणजे नेमकं कसं, जरा मोकळं बोला. म्हणजे खाली बाटला घेऊन 1500 रुपये घेऊन ते बाटला काळा बाजार चालू आहे असा आरोप आहे. 100% चालू आहे. काळा बाजारमुळे आपल्याला वाटते एजन्सी सर्व लोकांना त्रास देऊन राहिली, पण आतून ऑटोमॅटिक लोक काळा बाजार चालू आहे. फार मोठा खुलासा येथे या ग्राहकांनी केलेला आहे की येथे एकूणच एजन्सीवरूनच काळा बाजार होत असल्याचं यांनी सांगितलेलं आहे. अतिरिक्त पैसे घेऊन सुद्धा हे ग्राहकांना परस्पर असे गॅस बंब देतात असा मोठा आरोप यांनी या ग्राहकांनी केलेला आहे. काय म्हणायचं भाऊ? 13 तारीखचं बुकिंग आहे, 6 तारीखचं बुकिंग आहे. काय नाव तुमचं? राम राठोड, कुठून? अंडेगाव. 6 तारीखचं बुकिंग होतं, 13 तारखेला भरलं होतं बंबा समजा गॅसचं, पण इथून लिहून आहे ऑनलाईन काढलं आहे, पण त्याच्यावर आता 20 तारीख आली तरी मला भेटला नाही बंबा गॅसचा. सबसिडी जमा झाली आहे पण तरी भेटला नाही. काय कारण आहे? फ्रॉडपणा कोणाला दिलं आहे. अशा अनेक समस्यांना या ग्राहकांना तोंड द्यावे लागत आहे आणि ह्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न एजन्सीकडून होत नाही असा सुद्धा आरोप यांनी केलेला आहे. आणि त्याचबरोबर येथे मोठ्या प्रमाणात काळा बाजार बंबाचा होत असल्याचा असा सुद्धा यांनी खुलासा आणि आरोप सुद्धा केलेला आहे. प्रशासनाने या संपूर्ण बाबीवर लक्ष केंद्रित करून यावर कठोर अशी कारवाई करावी आणि ग्राहकांना होणारा अतोनात जो त्रास आहे तो संपवण्यात यावा आणि त्या त्रासांना ग्राहकांच्या त्रासांना प्रशासनाने जाणून घ्यावे आणि त्यावर नक्कीच तोडगा काढावा अशी जनमानसातून प्रतिक्रिया येत आहे. सदानंद खिल्लारे, द बहुजन आवाज, दारवा. माझं नाव वैभव बारशे आहे. मी व्यवस्थापक आहो नीरज गॅस एजन्सी दारवा. तर ग्राहकांची मागणी अशी आहे की आम्हाला घरपोच सेवा द्या. तर आपण घरपोच सेवा देण्याकरिता तत्पर आहोत, पण आम्हाला लोकांनी सहकार्य करावं. आमची वेटिंगनुसार सिलेंडर आम्ही त्यांच्या घरी देऊ. कोणीही गर्दी किंवा रांग वगैरे लावू नका एजन्सीसमोर आणि प्रत्येक
प्रत्येक ग्रामीण भागातनी CSC सेंटर यांना आपण एक ID दिलेली आहे EKYC करिता. तिथे त्यांच्याशी संपर्क साधून आपण तिथे EKYC मोफतमध्ये करून घ्या. त्याचे काही कोणाला पैसे देण्याची आवश्यकता नाही. आणि आपली सध्या 5,500 वेटिंग आहे. त्या वेटिंगच्यानुसार आपण डे वाईज आता आपली 3 ते 4 तारखेची आपली सिलेंडर वाटप चालू आहे. आता आपली मागणी आहे रोजची 800 सिलेंडरची, पण आपल्याला 300-350 असे सिलेंडर अवेलेबल होत आहे. तर आता ते बुकिंग जशीच्या तशी राहत, नवीन वेटिंग आपल्याला 500-600 अशी वेटिंग रोज येत आहे. आणि आता 4 दिवस झाले ग्रामीण भागात आपण प्रत्येक ठिकाणी गाडी पोचवलेली आहे. फक्त काही ठिकाणी थोडा गोंधळ निर्माण झाला, त्याच्यामुळे काही ठिकाणून गाडी वापस आलेली आहे. काही ग्राहकांची बुकिंग होत नाही, मग त्यावर काय मार्गदर्शन? हां, ज्या ग्राहकांची बुकिंग होत नाही त्यांनी EKYC पहिले करावं. मोबाईल नंबर आहे त्यांचा बरोबर नाही आहे ते चेंज करावं. OTP आल्यानंतर ते बरोबर आमच्या सिस्टीममध्ये आम्ही अपडेट करू. आणि त्यांनी रात्रीचे समजा 9च्या नंतर कधी बुकिंग केली तर ते 2 ते 3 दिवसात त्यांचा DSC नंबर येते. DSC नंबर आल्यानंतर आम्ही वेटिंगनुसार त्यांना सिलेंडर अवेलेबल करू. घरपोच सेवा देण्याचं आमचं कार्य राहील.